नमस्कार. आपण ऐकत आहात वारस भाग 12वा. कॉपीराईट चैत्राली यमगर. अजिबात नाही. पण ते ऐकून आमचे साहेब ताडकन उठून बसले. या शब्दावर आणि स्पेशली तुमच्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. त्याच्या बोलण्यात अधिकार एक जुनून दिसत होता. ती फक्त माझी आहे माझी. अशी जी प्रेमात फिलिंग असते तीच आता त्याच्या डोळ्यातही तिला दिसत होती. ज्यामुळे ती सुखावली होती. नकळत त्यानेच तिला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले होते. त्याचंही आपल्यावर अतोनात प्रेम आहे ही फिलिंग त्याच्या प्रत्येक देहबोलीवरून तिला दिसून येत होती. जी तिच्यासाठी खूप काही सांगून गेली होती. हं. मग आता मला सांगा, तिने तुमच्यावर असा अधिकार दाखवणे तेव्हा बरोबर होते का? तिने आता घुमजाव करत त्याच्याच प्रश्नात त्यालाच अडकवले होते. अगदी हुशारीनं. वाह! मानलं तुम्हाला. आणि ते ऐकून त्यालाही समजले होते, की ही हार मानणाऱ्यातली नाही. बरोबर. मला माझ्याच जाळ्यात पकडले की तुम्ही. तो हसत बोलला. हां, मग? शेवटी बायको कुणाची? तिने नसलेली कॉलर उडवत म्हणाली, जे ऐकून त्याला फार भारीवाली फिलिंग आली होती. त्याने आपली मिशी हाताने फक्त पिळली, काहीही न बोलता. हां, पण मी संजय पवार यांची याबरोबर मुलगीही आहे म्हटलं, ती बोलली. कारण कुठेतरी मनात ती त्यांना आपल्या माहेरच्यांनाही मिस करत होती. पण ती कुणाला दाखवायचंही नव्हतं. हं. तरीच म्हटले, "अजून पवार कसे आले नाही?" तो आता हसून बोलतो. "पण तुम्ही विषय भरकटत आहात." तिला कळाले. आता हा आपल्याला आपल्या घराण्यावरून टोला काही ना काही मारणारच. म्हणून पुढे तो काही बोलायच्या आत ती पटकन बोलून जाते. "त्यात काय विषय भरकटायचा?" तो आता हसून बोलतो. त्यालाही कळलं होतं की तिने मुद्दाम परत तो विषय काढला होता. पण खरं सांगू, तेव्हा गंमत वाटली असली तरी आता असं वाटतंय की खूप बालिश आहात तुम्ही. त्याने मुद्दाम तिला चिडवलं. बालिश? पण तो भलतंच काय बोलला म्हणून तिने एक हात आपल्या कमरेवर ठेवून बोलली. "हा, होती मी बालिश. 10 वर्षाची तर होती मी तेव्हा." "हां, तेच म्हणतोय ना. लहान होता तुम्ही." तो अजून उकसावत होता. कारण तिला रागात पाहायला त्याला फार आवडायचे. अगदी लहानपणापासूनच. कारण तिचे ते गोबरे-गोबरे गाल लगेच टोमॅटोसारखे लाल व्हायचे, ज्याची त्याला फार गंमत वाटायची. आणि म्हणून तो कायम तिला असं चिडवायचा. "मी लहान होते मिस्टर आदुडी-फादुडी आणि तुमची ती मैना 5. 5 वर्षांनी मोठी होती माझ्यापेक्षा." तिने त्याला एक ॲटिट्यूड देत म्हटलं. शिवाय 5 म्हणताना बोटे 5 त्याला हाताची दाखवली नसेल तर नवलच. ते 2दा उघडझाप आपल्या मुठीची करत. आदुडी-फादुडी काय? थांब, तुम्हाला सांगतो." तो तिला तसं म्हणून पकडणार, तर यावेळी तिनेच आपल्या टाचा उंचावल्या आणि स्वतःच्याही नकळत तिने त्याच्या ओठांवर ओठ ठेवून एक अलगद स्मूच केलीही आणि पळत बाहेरच्या गॅलरीत जाऊन उभी राहिली. हा मात्र अजूनही शॉकमध्ये होता, कारण आपल्यासोबत असं काही ती करेल, असं त्याला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. हे पण जेव्हा भानावर आला, तेव्हा ती त्या गॅलरीत असलेल्या रोलिंगला घट्ट धरून उभी होती आणि खाली मान घालून गालातल्या गालात हसत होती. आपण जे आता केलं त्या कृत्याची आपल्याला आता तो काय शिक्षा देईल याच विचाराने ती अजून ब्लश करत होती. "ही अट तुम्हाला अजूनही आठवत होती?" तो एकदम भावुक होत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून तिने फक्त आपले ओठ दाताखाली पकडले आणि हो मध्ये मान हलवली. त्याला तिच्या या वागण्याची आता खरं तर गंमतच वाटत होती. काल आजीसमोर बेधडक बोलणारी त्याच्यासमोर मात्र आज खूप कमी बोलत होती आणि जास्त लाजत होती, जे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. अन्विताबद्दल बोलतानाही तिच्या मनात अजूनही तो जेलस फील होतोय हे पाहून त्यालाही आता छान वाटत होते. का? पण ती काही बोलत नाही हे पाहून त्यानेच तिला प्रश्न विचारलाय. सोबत तो तिच्या त्या वर ठेवलेल्या हातावरही त्याने आपला हात ठेवला होता. का म्हणजे? ती त्याच्या या हलक्याशा स्पर्शाने मोहरली होती. पण त्याचा असा प्रश्न तिच्यासाठी अनपेक्षित असल्याने तिने चेहरा वर करून आपल्या दोन्ही भुवया जुळवत म्हटले. "हां, का? का तुला मी इतका आवडतो?" तो मात्र अगदी कॅज्युअल बोलावा तसा बोलत होता आता. "प्रेम करतेस माझ्यावर?" त्याने हाही प्रश्न इतका सहज विचारला होता, की त्याच्या बोलण्याचं तिला आश्चर्य वाटलं. ते कसं विचारावं त्याला, हे इतकी वर्ष मनात घोळत बसणारी ती एकीकडे आणि तो, तो काहीही न संकोच न करता तिला तोच प्रश्न विचारून मोकळाही झाला होता.
तिच्या स्वप्नाचा मात्र चक्काचूर मात्र त्याने नकळत का होईना केला होता. कारण हा मोमेंट स्पेशल असावा. अगदी फिल्मी स्टाईलने नसला तरी त्यातल्या त्यात वेगळा क्षण असावा, असं तिला मनोमन वाटायचं. पण याने तर असे विचारून, "असो, काय गं, कसल्या विचारात हरवली आहेस?" तोच त्याचा आवाज कानावर आला आणि ती जागीच थबकली. तिने आसपास पाहिलं तर तो आतमध्ये होता आणि ती ती बाहेर गॅलरीत उभी होती खरी, पण पण तो शर्ट नव्हता त्याच्या अंगावर जो मगाशी त्याने घातला होता. तिला काहीच कळेना. "अगं, काय विचार करते? अगं, काय विचारतोय मी? अशी एकटीच बाहेर काय करत आहेस? आत ये." त्याने प्रेमाने तिला आत ये म्हणून सांगितले. पण ती तशीच वेड्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. "तू तुम्ही कधी आलात?" तिने आता त्याच्याकडे नजर स्थिर करत म्हटले, कारण तोही तिला नुसता पाहत होता. "हे काय, आत्ताच आलोय." आई म्हणाली, "तू अजून जागीच आहेस." मग म्हटलं तुला भेटूनच यावं. तो आता हसत हसत बोलतो. "म्हणजे इतका वेळ जे होते, ते माझं स्वप्न होतं?" तिने अंगठा आपल्या ओठात पकडून हळूच बोलली. "स्वप्न? कसलं स्वप्न?" पण तिचं ते पुटपुटणं त्याला ऐकायला गेले होते. कारण तो ती येत नाही म्हणून आपल्या बाह्या दुमडतच तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला होता. दोन्ही हात त्या रेलिंगवर मस्त ठेवून तो आता हसतच पुढे बोलतो. "प्लीज हां, आता असं म्हणू नकोस. लहानपणी जसं मी जवळ आहे याची तुला स्वप्न पडायची, तशी अजूनही स्वप्न पडतात म्हणून." "अं?" "हं." तिने म्हटलं. "काय हं? तुला अशी स्वप्न अजून पडतात माझी?" त्याने आश्चर्यचकित होत म्हटले आणि तिने होकारार्थी मान हलवली. "ओ." यावर त्याला काय बोलावे कळलेच नाही. एकतर अशा एकांतात ते पहिल्यांदाच आले होते. त्यामुळे तो जेव्हा आत आला, तेव्हा त्याला तिच्याशी काय बोलावं हे सुचत नव्हतं. पण आता त्याला कळालं होतं, की ती खरंच अजूनही बालिश आहे. तिला अशा टाईपची स्वप्न पडतात, हे तिने त्याला 10 वर्षापूर्वीच एकदा सांगितले होते. तिने आता त्याला टीज करायला नकळत विषय दिला होता, ज्यामुळे तो हसायला लागतो. "अभी भी तुम बच्ची ही हो." म्हणतच. "ए, बोल दिया." आणि तिने त्याच फिल्मी अंदाजात आत्ता म्हटले होते, जे ती लहान असताना त्याला बोलायची. आणि तिनेही त्याच फिल्मी अंदाजात आत्ता म्हटले होते, जे ती लहान अंदाजात त्याला बोलायची. तेव्हा प्यार किया तो डरना क्या जस्ट रिलीज झाला होता. तेव्हा ह्याने कॉलेजचा बहाणा घरी देऊन, तर तिने शाळेचा बहाणा देऊन दोघेच मूव्हीला गेले होते. तो 20 वर्षाचा तेव्हा होता आणि ती 10 वर्षाची. बाकी हा भाग कसा वाटला? समीक्षा करून नक्की सांगा. पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मला आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील भागाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. कथेतील घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तविक जीवनाशी कसलाही संबंध नाही आणि जर तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद.